मृत्यूचं भय आणि त्याग. हे बघा, दोन प्रकारचे मृत्यू असतात. सरळ एक संतांचं मरण आणि एक वीर योद्ध्याचं मरण. जो वीर योद्धा असतो ना, तो रणांगणात मरतो. धर्मासाठी स्वतःचे प्राण त्यागालाही कमी करत नाही. कितीही यातना झाल्या तरी तो पाठीमागं हटत नाही. दुसरे संतांना तुम्ही कितीही त्रास द्या, पण ते धर्मापासून पाठीमागं हटत नाहीत. तेही प्राण द्यायला सदैव तयार असतात. स्वतःसाठी त्यांना शरीराचा मोह राहिलेलाच नसतो. ते इतक्या प्रगत असतात की ते स्वतःचं शरीर स्वतःही संपवायला बसलेले असतात. संत खूप उच्च कोटीचं काम आहे. संत बनणं सोपं काम नाही आहे. शरीराचा मोह त्यांना तीळ मात्र सुद्धा राहिलेला नसतो, हे लक्षात घ्या. पण ते मरण त्यागाचं असतं, लक्षात घ्या. पण जे वीर योद्धा असतो तो संसारासाठी मरण पावतो. यातच एक उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती संभाजी महाराज हे धर्माचे असे योद्धा होते ज्यांनी धर्मजागृत केला. विचार करा, धर्मासाठी स्वतःचं प्राण त्यागणं सोपं काम नाही. ते संभाजी महाराजांनी केलं. त्यांना अतोनात यातना दिल्या गेल्या, पण त्यांनी धर्म सोडला का? अजिबात नाही. कारण का संभाजी महाराजांचा धर्म हा देहबुद्धीच्या पलीकडचा होता. त्यांना धर्म कळला होता, त्यामुळे त्यांनी धर्मासाठी आपले प्राण त्यागला, म्हणून त्यांना धर्मवीर म्हटलं गेलं. धर्मवीर म्हणजे धर्मासाठी प्राण त्यागणार. विचार करा, संत कबीर अशीच घटना त्यांच्या समोर होती. सुलतान समोर उभा होता, त्याला धर्म स्वीकार नाही तर मरण पत्कर अशी आज्ञाच देऊन टाकली होती संत कबीरांना. संत कबीर काय म्हणले? मरण स्वीकारेन. धर्म नाही बदलला, मरण स्वीकारलं. संत कबीर म्हणतात, आज मरण आलं तर काय झालं? मी कधी ना कधी तरी मरणारच आहे की. पण उद्या तूही मरणार आहेस. तू तरी कुठं अमर आहेस? फक्त वेळेचा अभाव आहे की आज मी मरणार, उद्या तू मरणार. हे म्हणण्याचं धाडस कशामुळे येतं माहिती आहे का? धर्मामुळं येतं, त्या सत्यामुळं येतं, त्या परमेश्वरामुळं येतं. जेव्हा तुमच्यात तो जागृत असतो, धर्म जागृत असतो, सत्य जागृत असतो, तेव्हा तुम्ही मरायला तयार होता. तुम्हाला कुणी कन्वर्ट नाही करू शकत. तुमच्यात जर धर्म जिवंत असला तर तुम्हाला तलवारीच्या पातीसमोर सुद्धा तुम्ही धर्म बदलणार नाही, मरण पत्कराल. लक्षात घ्या, लाचार माणूस हा कायम धर्म बदलतो. ज्याच्यात धर्म जिवंत आहे, जो सत्याला समर्पित आहे, तो मरणाला तयार होतो, पण धर्म नाही बदलत. काय झालं माहिती आहे का? आपण आज लाचार का आहोत माहिती आहे का? कारण आपण खोट्या संतांच्या नादी लागून फक्त रेकॉर्डेड प्रवचन ऐकत आलो. मग रेकॉर्डेड प्रवचनामध्ये काय माहिती आहे का? तुमची भूलथाप केली जाते, तुम्हाला बळी पडलं जातं. ज्यांना फक्त पैशाची भूक आहे ते तुम्हाला पुरुषार्थ करायला शिकवतील का? ते तुम्हाला कधीच सांगणार नाहीत पुरुषार्थ करायला. ते तुम्हाला सांगतील टाळ कुटायला. दिवस रात्र टाळ कुटायचा. टाळ कुटलं की तुम्हाला सगळं काही मिळतं. टाळ कुटून जर सगळं मिळत असतं तर इतक्या वर्ष तुमचा अत्याचार झालाच नसता. का तर नेहमीच तुम्हाला पुरुषार्थ जागृत करणारं प्रवचन कधी ऐकायला नाही भेटलं. आणि तुम्हालाही तशी गरज नाही आहे पुरुषार्थ जागृत करणारं प्रवचन ऐकायची. तुम्ही नेहमी ते ऐकता ज्यातून तुम्हाला पुरुषार्थापासून रोखता कसं येईल, अहिंसा कशी शिकवली जाईल, या गोष्टी. अहिंसा ही संसारी व्यक्तीसाठी नसते, लक्षात घ्या. संसारी व्यक्तीचं अहिंसेचा काही संबंध नाही आहे. संसारी व्यक्तीला रोजचा गाडा रोज चालवायचा असतो. त्याला त्याच्या घरात होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात लढावं लागतं. आणि जो लढायला तयार नाही, तो जर अहिंसेचा मार्ग निवडत असेल तर 100% त्याचा विनाश हा पक्का आहे. तो गुलामच बनणार, हे लक्षात घ्या. तुम्हाला काय बनायची गरज आहे माहिती आहे का? तुम्हाला हनुमान बनायची गरज आहे, प्रवचनकार नाही हो. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही उपनिषदाकडे चला, खरं ज्ञान घ्या. जे सत्य परमेश्वर आहे त्याला ओळखा. हे ज्ञान आहे उपनिषदात.
त्यांना वाचा, स्वतः अनुभवा, भगवद्गीता वाचा, स्वतः अनुभवा, तेव्हा होतं हे. असं सहज ज्ञान भेटत नसतं. तुम्हाला एक साधं उदाहरणच देऊन सांगायला गेलं, तुमच्या घरात एक उदाहरणच देऊन तुम्हाला सांगायचं झालं, तुमच्या घरात डास झाले, समजा तुमच्या घरात डास झाले, तर तुम्ही अहिंसा अहिंसा म्हणून त्यांना वाढू देणार आहात की यांना मारलं तर बरोबर नाही, आपण अहिंसावादी लोक आहे, हिंसा करणं पाप आहे, असं तुम्ही करता का विचार? नाही. तुम्ही त्यांचा बंदोबस्त करता. का हो असं करता? कारण तुम्हाला माहिती आहे वाढले तर ते तुमचं हित करणार आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. तसंच या समाजामध्ये ना अनिष्ट प्रवृत्ती ज्या असतात ना, त्या नाहीच्या करण्यासाठी ना तुम्हाला हातात शस्त्र घ्यावं लागतं, तुम्हाला त्याच्या विरुद्ध लढावं लागतं. तुम्हाला जर आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जर तुम्हाला हनुमानाची पूजा करावी लागेल. लक्षात घ्या, आपल्याला हनुमानाची गरज आहे, भगवान हनुमंताचीच गरज आहे. आपल्याला भक्ती कशी करावी हे भगवान हनुमानच सांगू शकतात. आणि भक्ती करून झाल्यानंतर काय करायचं तेही हनुमानच सांगू शकतात, दुसरं कोणी नाही सांगू शकत. आपल्याला आज कुणाची गरज आहे माहिती आहे का? अशा धर्माची गरज आहे जो आपल्याला हनुमान बनवेल, जो रामाची भक्तीही करेल, रामाचं भजनही करेल आणि गरज पडली असता रावणाचं लंका जाळण्याचं सामर्थ्यसुद्धा स्वतःचं मळ ठेवेल. हे लक्षात घ्या. आणि तो पुरुषार्थ जागृत करण्याची कला फक्त त्या भगवान हनुमानामध्येच आहे. तुम्हाला तशी भक्ती करावी लागेल, आतला पुरुषार्थ जागा करावा लागेल. केवळ शरण जाणं म्हणजे धर्म नाही हो. आधी स्वतः बुद्ध बना, स्वतः महावीर बना. पण जेव्हा जेव्हा अन्याय होईल ना तेव्हा परशुराम मनाला विसरलं नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. संतांनी संसार सोडला आहे, ते तुमचा संसार सुखी करायसाठी आलेले नाही आहेत, तुम्हाला ते संसारातून मुक्त करायला शिकवतील. तुम्हाला त्यांच्याकडं मुक्तीसाठी जायचं आहे. संत हे तुम्हाला मुक्ती देऊ शकतात, त्यांच्याकडं फक्त मुक्तीसाठी जायचं आहे, पण अहिंसक बनण्यासाठी जायचं नाही. अहिंसा ही फक्त संतांसाठी असते. संसारी व्यक्तीसाठी अहिंसा म्हणजे कायरतेला आमंत्रण देणं आहे. ज्या वेळेस संसारी व्यक्ती अहिंसेचं पालन करेल त्या वेळेस त्याचा विनाशच झाला आहे. दुसऱ्याने येऊन त्याच्यावरती अत्याचारच केलेले आहेत. अधर्म बघून गप्प बसणं ही अहिंसा नाही, नामर्दपणा आहे. लक्षात घ्या. तुमच्या घरातील व्यक्तींच्यावर अत्याचार होतो, त्यांना मारलं जातं आणि तुम्ही अहिंसेच्या गोष्टी करता. कसं काय जमेल? असं नाही जमत. तिथे अहिंसेची गरज नाही. तो अधर्म बघून तुम्ही जर गप्प बसत असाल तर ते पुरुषार्थ नाही आहे तुमच्यात, तुम्हाला पुरुषार्थ दाखवावा लागेल. लक्षात घ्या. घरात तुमच्या एक जमदग्नी ऋषी हवाच, जो तुम्हाला तुमच्या घरच्या लोकांना शांती शिकवेल. पण त्यांच्या रक्षणासाठी एक परशुरामसुद्धा हवा, जो शस्त्र उचलायला कमी नाही करणार, जो तुमची रक्षा करेल, तुमच्या घरातील व्यक्तीची रक्षा करेल. असा एक पुरुषार्थ हवा, असा एक पुरुष हवा जो परशुराम असेल. ज्याला धर्म कळला ना त्याला मरण सोपं होऊन जातं, हे लक्षात घ्या. आता संतांचंच उदाहरण देऊन सांगायला गेलं तर संत तुकाराम महाराज काय म्हणतात, तो शब्दांचीच शस्त्रे करू. लोकांना वाटतं संत म्हणजे फक्त मवाळ, पण तुकोबरायांनी अधर्मावर शब्दाचे प्रहार केलेत हे विसरू नका. जेव्हा त्यांच्या गाथा बुडवण्यात आल्या तेव्हा त्यांनी केवळ रडत बसण्याऐवजी धर्माच्या सत्यासाठी ना त्यांनी धरणे धरले. ते म्हणतात, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित, कठीण वज्राज असे भेदू. म्हणजे सज्जन असतात ना ते लोण्यासारखे मऊ असतात, पण अन्यायाविरुद्ध जेव्हा ते पेटून उठतात तेव्हा ते हिऱ्यापेक्षा म्हणजे वज्रासारखे कठीण असतात. लक्षात घ्या. लोकांना सांगा, तुम्ही लोकांना सांगा की तुकोबरायांनी कधीच लाचारी शिकवली नाही, त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवायलाच शिकवला.
समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, शक्ती, युक्ती आणि भक्ती. तुमच्याकडं परशुरामासारखी शक्ती पाहिजे, हनुमानासारखी युक्ती पाहिजे. लक्षात घ्या, समर्थांचं उदाहरण खूप मार्मिक आहे, सर्वोत्तम आहे. विचार करा, समर्थांनी फक्त मनाचे श्लोक सांगितले नाहीत किंवा लिहिले नाहीत, तर गावोगावी हनुमानाचे मंदिर आणि व्यायामशाळा बांधल्या. त्यांना माहीत होतं की जोपर्यंत शरीर बलवान होत नाही ना, तोपर्यंत धर्म वाचणार नाही. संतांची अहिंसा कशी असावी हे समर्थच सांगतात. जो जे करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजे काय हो, ताकद तर हवीच, ताकद हवी, पण ती धर्माच्या अधिष्ठानावरती हवी. हे समजून घ्या. ताकद हवी तुमच्याकडं, पण ती कशी असावी, धर्माच्या कशी हवी, पण ती धर्माच्या अधिष्ठानावर हवी. म्हणजे कसे, भगवान हनुमानाकडे शक्ती होती, पण अधिष्ठान सत्य होतं. सत्याला समर्पित असणारी शक्ती होती, अधर्माची साथ देणारी नव्हती. भगवान हनुमानांनी धर्माची साथ देण्यासाठी युद्ध केलं, लढाई केली. हे लक्षात घ्या. तुम्हाला लढाई ही धर्माच्या अधिष्ठानावर असणारी लढाई हवी, जी सत्याला समर्पित हवी. ती जी शक्ती तुम्हाला मिळाली, ती शक्तीचा वापर तुम्ही सत्याला समर्पित होऊन करावी, तर त्याचा अर्थ बनतो. हे लक्षात घ्या. संत गाडगेबाबा काय म्हणतात, अंधश्रद्धेवरती प्रहार करणारा संत आहे. मोठ्या संतांच्या नादी लागू नका, हे लक्षात घ्या. उदाहरणच देऊन सांगायला गेलं, लोक त्यांच्या पाया पडायला जायचे तेव्हा ते म्हणायचे, माझ्या पाया पडून तुमचं कल्याण होणार नाही, कष्ट करा, मुलांना शिकवा, स्वच्छता ठेवा. त्यांनी कधीही चमत्कार सांगितला नाही आणि चमत्कार करून सुख देण्याचा आमिष पण दाखवलं नाही. लोकांना समजवा की खरे संत कोण आहेत. खरे संत तेच हो, जे तुम्हाला स्वावलंबी बनवतात, तुम्हाला आळशी बनवून संसारात सुख देण्याचं खोटं आश्वासन देत नाहीत. संत नामदेव महाराजांना त्यांच्याकडून एक उदाहरण घ्या. धर्माच्या प्रचारासाठी ते जगभर फिरले. ते महाराष्ट्रात बसून नाहीत राहिले. त्यांनी धर्माचा प्रचार करण्यासाठी अफगाणिस्तानपर्यंत, पंजाबपर्यंत प्रवास केला. हे लक्षात घ्या. संत ना, आपले जे संत आहेत ना, देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोचले. त्यांनी दिशा हजारो मैल प्रवास केला. हे लक्षात घ्या. धर्माचा प्रचार असा नसतो होत. क्रांती करण्याची हिंमत लागते, हजारो मैल चालण्याची हिंमत लागते, गावोगावी फिरून क्रांतीची मशाल पेटवावी लागते. हे लक्षात घ्या. संत चोखामेळा असो नाहीतर संत कबीर असो, प्रत्येकाने आपली निर्भयता दाखवलीच की हो. संत कबीर म्हणतात, कबीरा खडा बाजार में लिए लुखाटी हात, जो घर जारे अपना चले हमारे साथ. मी बाजारात हातात पेटती मशाल घेऊन उभा आहे. ज्याला स्वतःचा मोह जाळून टाकायचा आहे त्यानेच माझ्या मागे यावं. हे लक्षात घ्या. शरीराचा मोह सोडणं हे कबीरांनीच सांगितलं. जो स्वतःच्या देहाच्या मोहातून अजून मुक्त झाला नाही, तो काय धर्मासाठी लढणार आणि काय तो अन्यायाविरुद्ध लढणार. लक्षात घ्या. आपल्याला असे संत हवेत जे तुम्हाला देहभावातून मुक्त करतील, जे तुमच्यात पुरुषत्व जागू करतील, जे तुम्हाला सांगतील हनुमानासारखं पेटवून उठवतील. लक्षात घ्या. हनुमानाची शक्तीसुद्धा झोपलेली होती, पण ती जागृत करावी लागली. का? ती जागृत यासाठी करावी लागली कारण सत्याला त्याची गरज होती. जेव्हा जेव्हा सत्याला गरज असेल, धर्माला तुमची गरज असेल, तेव्हा तुम्हाला पेटून उठावं लागेल. मित्रांनो, आपल्याला संत म्हणजे काय आहेत ना, डोळं मिटून बसल्यावर नसतं कळत. त्यासाठी तुम्हाला जागृत अवस्थेत यावं लागेल. समर्थ रामदासांनी हातात दंड घेऊन व्यायामशाळा का काढल्या? कारण त्यांना माहीत होतं की जर धर्मावरती संकट आलं तर नुसतं भजन करून चालणार नाही, मनगटात बळही पाहिजे. तुकाराम महाराजांनी जेव्हा सांगितलं की असाध्य हे साध्य करू, तेव्हा ते फक्त अध्यात्माबद्दल नव्हतं, तर ते जीवनाच्या संघर्षाबद्दल होतं.
जे असाध्य ते साध्य करण्याची हिंमत ठेवतो तोच धर्मासाठी कार्य करू शकतो, हे लक्षात घ्या. आपण संतांना फक्त हार घालतो, पण गाडगेबाबांनी सांगितलेला खरा धर्म आपण कुठेतरी विसरतो ना. खरा धर्म तोच असतो, हातात झाडू घेऊन अन्यायाविरुद्ध परशुरामासारखं उभं राहणं. केवळ मंदिरात बसून नव्हे, मंदिरात बसून प्रवचन करून तुम्हाला काय मिळणार आहे? मंदिरात बसून टाळ कुटून काय मिळणार आहे? अरे मंदिरंसुद्धा सुरक्षित राहणार नाहीत. मंदिरसुद्धा सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला परशुराम बनावं लागेल, तुम्हाला भगवान राम बनावं लागेल, की बाहेर यज्ञपिढीच्या बाहेर हातात बाण घेऊन उभं राहावं लागतं. धर्माचा प्रचार असा नाही हो, धर्म असाच नाही जागृत राहत. तुम्हाला भगवान कृष्णासारखं सुदर्शन चक्र घेऊन उभं राहावं लागेल. लक्षात घ्या, अर्जुनासारखं धर्मासाठी लढायला तयार राहावं लागेल. धर्म असाच जागृत होत नाही, धर्मासाठी कार्य करावं लागतं. तुम्हाला संतांच्याकडून ते शिकावं लागेल, जे खरे संत आहेत त्यांनी जे शिकवलं ते शिकावं लागेल आणि ते आचरणात उतरावं लागेल. जर तुम्ही फक्त अहिंसा म्हणत बसाल तर तुम्हाला वाचवणार या जगात कोणी नाही, हे लक्षात घ्या. कारण जिथे सज्जन असतील तिथं सज्जनांनीच असावं लागतं, पण सज्जनसुद्धा तिथं सुरक्षित तिथेच राहू शकतील जिथं त्यांचं रक्षण करण्यासाठी कोणीतरी उभं असेल. जर तुमचे रक्षण करण्यासाठी कोणीच नसेल तर तुम्हाला कोण वाचवणार? देशाच्या सीमेची रक्षा करण्यासाठी मिलिटरी असते. का असते? कारण तुमचं रक्षण तेव्हाच होऊ शकतं तुम्ही या देशामध्ये सुखाने संसार करावा असं वाटत असेल ना. तुम्हाला बॉर्डरवरती सुरक्षेसाठी मिलिटरी लागते, ते मिलिटरीमॅन ती लोके लागतील जे तुमची रक्षा करतात, स्वतःचे प्राण देऊन तुमची रक्षा करतात. तेव्हा तुम्ही इथं तुमच्या बायकापोरांच्या सोबत सुखाने संसार करता. लक्षात घ्या, गावात शहरात अपराध होणे म्हणून पोलीस स्टेशन उभा केले का? तर शांती प्रस्थापित व्हावी म्हणून. लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी राक्षसाला रोखण्यासाठी हिंसेचा वापर करावाच लागतो. राक्षस तेव्हाच शांत बसतो जेव्हा तुम्ही हिंसा करता, जेव्हा तुम्ही अधर्म रोखायला तयार राहता. लक्षात घ्या, संसारी माणसासाठी अहिंसा नाही, ती फक्त संतांसाठी आहे. आणि संसारी माणसांनी अहिंसा तोपर्यंत करायची आहे तोपर्यंत असा कोणी सहस्त्रार्जुन तुमच्या घरात येऊन तुमच्या घरातल्या व्यक्तीला मारत नाही, तोपर्यंत तुमची अहिंसा योग्य आहे. पण जर कोणी मारायला आला तर त्याला 2 हात करण्याची हिंमत तुमच्यात पाहिजे. लक्षात घ्या, नुसती अहिंसा बोलून भागत नाही, तर जिथे गरज आहे तिथे हिंसा करावीच लागते.